बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स माननीय न्यायालयामध्ये सादर करता येते का? तर याचे उत्तर आहे हो. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स माननीय न्यायालयामध्ये सादर करता येते. फक्त ते प्रॉपर प्रोसिजरने सादर करावे लागते. कॉल रेकॉर्डिंग माननीय न्यायालयामध्ये सादर करताना काय प्रोसिजर आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कॉल रेकॉर्डिंग हे 1 किंवा 2 माणसांचे असावे. कारण जर त्या रेकॉर्डिंगमध्ये अनेक जणांचा आवाज असेल तर तो आवाज कोणाचा आहे हे समजणार नाही. आणि ते रेकॉर्डिंग 5 मिनिट किंवा 10 मिनिटाची असावी. कारण 1 मिनिटाच्या रेकॉर्डिंगला साधारण 1000-1500 रुपये लागतात. तर मग जर ती रेकॉर्डिंग 1 तास अर्धा तासाची असेल तर तुम्हाला ते फॉरेन्सिक लॅबला द्यायला परवडणार नाही. रेकॉर्डिंग ही फॉरेन्सिक लॅबमधून तपासली जाते. ती तपासल्यानंतर त्याचा संपूर्ण रिपोर्ट लिहून मिळतो. तो रिपोर्ट मिळाल्यानंतर तो रिपोर्ट माननीय न्यायालयात दाखल करायचा असतो. तर तो रिपोर्ट माननीय न्यायालयामध्ये तुमचा पुरावा चालू झाल्यास दाखल करायचा असतो. तो पुरावा सादर करताना तो पुरावा ज्या फॉरेन्सिक लॅबने तपासला आहे त्या फॉरेन्सिक लॅबच्या एम्प्लॉई किंवा मॅनेजरला कोर्टामध्ये बोलावले जाते. हा रिपोर्ट आमच्या संस्थेने तपासला आहे हे त्यांनी सांगावं लागतं. हे सांगितल्यानंतर त्या रिपोर्टला निशाणी पडते. मग ते रेकॉर्डिंग प्रॉपर आहे हे सिद्ध होते. ह्या प्रोसिडिंगला साधारण 2 महिने लागण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पुरावा माननीय न्यायालयामध्ये सादर केला जातो. धन्यवाद.